अलख निरंजन सर्व नवनाथ भक्तांचे श्री नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 30 मध्ये स्वागत. श्रोतो, या अध्यायात आपण पाहणार आहोत भरतरीचा अभ्यास आणि चौरंगी वृत्तांत कथा. चला मग अध्यायाला सुरुवात करूयात. भरतरीसह गोरक्षनाथ गिरनार पर्वतावर श्री दत्तप्रभूंकडे आले. तेथे ते 3 दिवस राहिले. दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. कार्यसिद्धी केली म्हणून दत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना शाबासकी दिली. गोरक्षनाथांनी दत्तप्रभूंकडे गर्भगिरीवर मच्छिंद्रनाथांना भेटण्यासाठी जाण्याची अनुज्ञा मागितली. त्यावेळी दत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना निरोप देतेवेळी सांगितले की बरेच दिवसात माझी मच्छिंद्रनाथांची भेट झाली नाही. पुढे सवड मिळाली की मला भेटण्यास यावे असे मच्छिंद्रनाथांना सांगा. त्यांची आज्ञा मान्य करून गोरक्षनाथ प्रवासाला निघाले. गोरक्षनाथ गेल्यावर दत्तप्रभूंनी भर्तरीनाथाला नाथपंथाची दीक्षा दिली व आपला वरदहस्त त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला चिरंजीव केले. त्याला कविता, वेद, ब्रह्मज्ञान, विविध कला, विद्याशास्त्रे शिकवली. सर्व प्रकारच्या अस्त्रविद्यांमध्ये पारंगत केले. तसेच शाबरी विद्येमध्ये उत्कृष्ट बनवले. त्याला सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून नाग अश्वत्थाकडे पाठवले. भर्तरीने तेथे जाऊन परिश्रम करून त्यावरील सर्व दैवते 52 वीर अनुकूल करून घेतले. सर्वांनी प्रसन्न होऊन वरदान दिले. नंतर दत्तात्रेयांनी भर्तरीला बद्रिकाश्रमाला नेऊन तपश्चर्येस बसवले आणि स्वतः गिरनार पर्वतावर जाऊन मच्छिंद्रनाथांच्या भेटीची प्रतीक्षा करीत तेथे थांबले. आता याच अध्यायातील चौरंगीनाथांचा वृत्तांत जाणून घेऊया. गोरक्षनाथ श्री दत्तप्रभूंचा निरोप घेऊन गर्भगिरीवर आले. तेथे मच्छिंद्रनाथांना वंदन करून त्यांनी दत्तात्रेयांचा निरोप सांगितला. मच्छिंद्रांच्या मनात त्यांना भेटण्याची ओढ होती म्हणून काही दिवसांनी दोघेही दत्तात्रेयांच्या भेटीस गिरनारकडे निघाले. ते दोघे प्रवासात विदर्भ देशातून जात असताना कौंडण्यपूर नगरात आले. त्या नगरातून भिक्षेसाठी फिरत असताना तेथील राजा शशांकर याने संतापाच्या भरात आपला मुलगा कृष्णगर याचे हातपाय तोडून त्याला चौकामध्ये टाकून दिले. तेथे तो वेदनांनी तळमळत असताना त्यांना दिसला. शशांकर राजा फार ज्ञानवान, शूर, परोपकारी वृत्तीचा, ऐश्वर्य संपन्न, सत्यवानी, सद्गुणी, सामर्थ्यशील असा असताना त्याने आपल्या मुलाची अशी क्रूरपणे अवस्था का केली याबद्दल चौकशी केली असताना त्यांना कृष्णगराचा पूर्व इतिहास समजला. पूर्वी बरेच दिवस राजा शशांकर हा निपुत्रिक होता. ह्या एका उणिवेमुळे तो निरुत्साही उदास राहत असे. त्याची पत्नी मंदाकिनी समजदार होती. ती पतीला म्हणे की पुत्रप्राप्तीसाठी स्वतःचे जीवन दुःखी करून उपयोग होणार नाही. दुसरे काम करून मन गुंतवा, समाधान मिळवा. परंतु पुत्रप्राप्तीच्या ध्यासामुळे त्याच विचारात असल्याने राजाने शंकरांची तीव्र आराधना केली. काही लाभ होतो काय ते पाहावे असा निश्चय करून त्याने प्रधानाला बोलावून घेतले. त्याला सर्व प्रकारे कल्पना दिली. राज्यकारभार त्याच्या स्वाधीन केला व तो स्वपत्नीक रामेश्वराला जाण्यासाठी निघाला. प्रवासात तो कृष्णा, तुंगभद्रा या 2 नद्यांच्या संगम असलेल्या स्थानी गेला. तेथे मुक्काम असताना त्याला शंकरांनी स्वप्नात येऊन सांगितले की राजा, तुझ्या चिंतेचे कारण मी जाणतो. तुला येथेच पुत्र लाभ होईल. तू निश्चिंत राहा. माझे पार्वतीसह या ठिकाणी वास्तव्य आहे. या तुंगभद्रा कृष्णा संगम स्थळी तू रोज आमची पूजा करीत राहा, म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या स्वप्नातील दृष्टांताने राजाला धीर आला. तो दुसऱ्या दिवशी संगमावर गेला. तेथे त्याने शोध घेतला. तेव्हा मित्रडोहात त्याला एक जुने शिवलिंग दिसले. त्याने त्या शिवलिंगाची समारंभपूर्वक पूजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली. त्याभोवती सुंदर मंदिर बांधले. पुजारी ठेवून तोही त्या रामेश्वराची दृढ श्रद्धा ठेवून सेवा करीत राहिला. तेथे पुष्कळ लोक दर्शनासाठी येऊ लागले. हळूहळू त्या स्थानाची महती वाढू लागली. भाविक जय जय श्री संगमेश्वर असा नामघोष करू लागले. त्या संगम स्थानापासून थोड्याच अंतरावर असलेल्या भद्रसंगम या गावी मित्राचार्य आपली पत्नी शरयूसह राहत होता. त्या विप्राची पत्नी पतिव्रता होती. पोटी संतान नसल्याने संतती प्राप्तीसाठी ती दोघेही संगमेश्वराची भक्ती करू लागले. एके दिवशी भगवान शंकर आपल्या गणांसह कैलासावर सभेमध्ये बसले असताना सभेतील लोकांच्या मनोरंजनासाठी त्यांनी सुरोचन अप्सरेला बोलावून घेतले. त्या अप्सरेने सभेत आल्यावर शंकरांना वंदन करून नृत्य गायनाला आरंभ केला. पण शंकरांचे तेजस्वी रूप पाहून ती मोहित झाली. तिचे मन नाचण्या गाण्यातून उडाले व शंकरांच्या रूपाभोवती फिरू लागले. त्यामुळे नृत्य गायनातील तिचे तालसूर चुकू लागले. तिची मनस्थिती शंकरांच्या तात्काळ लक्षात आली. तिला थांबवी शंकर म्हणाले की तुझ्या मनात काय आहे हे मला कळले आहे. तू मनाने भ्रष्ट झाली आहेस. त्याची शिक्षा म्हणून तू भूलोकात जाशील. तेथे कृष्णा व तुंगभद्रेच्या संगमाजवळील भद्रसंगम या गावी मित्राचार्य व शरू या विप्र दाम्पत्याच्या पोटी कन्या म्हणून तुला जन्म घ्यावा लागेल. तो शाप ऐकून स्वर्गातून खाली जावे लागणार म्हणून सुरोचनाला फार दुःख झाले. तिने शंकरांची प्रार्थना केली. घडलेल्या अपराधाबद्दल त्यांची क्षमा मागून उशाप द्या म्हणून विनवणी केली. तेव्हा महादेव म्हणाले की तू सतत माझी उपासना कर. तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन मी भूलोकी प्रकट होईल आणि तुला स्पर्श करील. त्यामुळे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तू शापमुक्त होशील आणि तुला पुन्हा स्वर्गप्राप्ती होईल. सुरोचनेला उशाप मिळाला. तिने मृत्यूलोकात येऊन मित्राचार्यांची पत्नी शरयू हिच्या उदरात प्रवेश केला. 9 महिने पूर्ण होतात प्रसूत होऊन शरयूने एका मुलीला जन्म दिला. ती मुलगी पूर्वजन्मीची अप्सराच असल्याने अतिशय रूपसंपन्न होती. तिचे नाव
कदंबा ठेवण्यात आले. तिच्या वयाच्या 12व्या वर्षीच तिच्यासाठी तिचा पिता मित्राचार्याने वर संशोधन करण्यास सुरुवात केली, पण कदंबा मात्र विवाहासाठी उत्साही नव्हती. ती सदा सर्व काळ नित्यनेमाने शंकरांच्या भक्तीमध्ये तल्लीन असे. तिला शिव आराधनेशिवाय अन्य कोणत्याही विषयाची रुची वाटत नव्हती. लहान असताना तिचे आई वडील सतत शंकरांच्या पूजेला नित्यनेमाने मंदिरात जात, तेव्हा ती सुद्धा त्यांच्याबरोबर जात असे. परंतु मोठी झाल्यावर मात्र एकटीच पूजेसाठी मंदिरात जाऊ लागली. एके दिवशी नेहमीप्रमाणे ती एकटीच मंदिरात पूजा साहित्य घेऊन पूजेसाठी गेली. त्यावेळी शिवालयात दुसरे कोणीही नव्हते. भगवान शंकर म्हणून तिने नमस्कारासाठी मस्तक ठेवले. त्या क्षणी भगवान शंकर तिच्यासाठी प्रकट झाले. त्यांना पाहून कदंबा आश्चर्यचकित झाली, पण तिचे सौंदर्य पाहून ते कामातूर झाले. तिला धरण्यासाठी दोन्ही हात पुढे करून ते सरसावले, परंतु भीती वाटून कदंबा संगमावरून घरच्या दिशेने पळत सुटली. शंकरही तिच्या मागे धावले. थोड्याच अंतरावर त्यांनी तिला पकडले. त्यांचा स्पर्श होताच कदंबाच्या रूपातील सुरोचना शापमुक्त होऊन अप्सरा होऊन स्वर्गात गेली. तिच्या जाण्यामुळे शंकरांचे मनोरथ पूर्ण झाले नाही, परंतु त्यांचा वीर्यपात झाला व ते अमोघ शिवतीर्थ कृष्णा नदीच्या पाण्यात पडले. इकडे कृष्णा नदीवर सकाळी शशांगधर राजा स्नानासाठी गेला असताना स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी कृष्णेचे पाणी आपल्या उंजळीत घेतले, तेव्हा त्या प्रवाहात वाहत आलेले वीर्य त्याच्या उंजळीतील पाण्यात आले. त्या क्षणी मानवी शरीराच्या स्पर्शाने त्या वीर्यापासून राजाच्या उंजळीत एक अत्यंत सुंदर तेजस्वी बालक निर्माण झाले. त्या बालकाला पाहून राजाला नवल वाटले. त्याला पूर्वी झालेल्या दृष्टांताचे स्मरण झाले व आपल्या सेवेचे फळ म्हणून शिवजींनी आपल्याला प्रसन्न होऊन हा अयोनिसंभव पुत्र प्रसाद म्हणून दिला, म्हणून तो हर्षभरीत झाला. त्याने ते बालक मुक्कामाच्या ठिकाणी नेले आणि आपली राणी मंदाकिनी हिच्या स्वाधीन केले. तिला सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून राणी आनंदित झाली. तिने वात्सल्याने बाळाला हृदयाशी धरले. त्याच्या स्पर्शाने तिला पाना फुटला. तिने त्याला तृप्त होईपर्यंत दूध पाजले. कौतुकाने न्यायला घातले. राजाने रीतीप्रमाणे सर्व संस्कार विधी केले. कृष्णा नदीत सापडला म्हणून त्याने त्याचे नाव कृष्णागर ठेवले. काही दिवसांनी त्या बाळासह राजा राणी कौंडण्यपुरास परत आले. माता पित्याच्या प्रेमळ सहवासात कृष्णगर मोठा झाला व राजाला त्याचा विवाह करावा असे वाटू लागले. म्हणून त्याने अत्यंत देखणा असलेल्या राजपुत्राला योग्य जोडीदारी मिळावी म्हणून विश्वासातील चाणक्य माणसे दूर पाठवली, परंतु त्याला शोभेल योग्य वाटेल अशी एकही मुलगी कोणाच्याही नजरेत भरेना. त्यामुळे त्याचा विवाह लांबणीवर पडला. तशात राणी मंदाकिनी आजारी झाली. अनेक उपाय झाले, परंतु सारे व्यर्थ होऊन ती स्वर्गवासी झाली. त्या दुःखाने राजा फार दुःखी झाला. तिने तिचे वर्ष श्राद्धपर्यंत सर्व उत्तर कार्य पार पाडले. त्याच्या आपल्या मनाला सावरून तो राज्यकारभारात लक्ष घालू लागला. मंदाकिनी गेल्यामुळे राजाला एकटेपणा असह्य वाटू लागला. शेवटी या दुःखावर उपाय म्हणून त्याने आपल्या अत्यंत जवळीक असलेल्या मकरंद नावाच्या मंत्र्याला एकांतात बोलावून घेतले व त्याला आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. तो म्हणाला, कृष्णगरसाठी आतापर्यंत ज्या मुली पाहिल्यात त्यापैकी माझ्याशी विवाह करण्याच्या योग्यतेची एखादी मुलगी असल्यास सांग. मग मंत्र्याने पुरोहितास बोलावून घेतले. त्याच्याकडे मुलींच्या पत्रिका होत्या. राजाच्या आज्ञेप्रमाणे राजपुरोहिताने चित्रकूटाचा राजा भुजध्वज याची कन्या भुजावंती हिला पत्रिका उत्तमरित्या जुळते असे सांगितले. मग मुलगी ही अत्यंत स्वरूप संपन्न आणि 13 वर्षाची म्हणजे त्या काळानुसार उपवर झाली होती. राजा भुजध्वजाची प्रधानाने भेट घेतली व त्याला सर्व प्रकारे कल्पना दिली. त्यानंतर राजा भुजध्वज ही हा प्रस्ताव ऐकून आनंदित झाला. बोलणी होऊन विवाह ठरला. एका शुभ मुहूर्तावर शशांगधर व भुजावंतीचे लग्न चित्रकूट येथे मोठ्या थाटामाटाने भुजध्वज राजाने करून दिले. लग्नानंतर शशांगध राजा नूतन पत्नीसह कौंडण्यपुराला परतला. राजा आपल्या पत्नीचे खूप गोड कौतुक करीत असे. तिच्यासाठी दूर निसर्गाच्या सानिध्यात त्याने एक सुंदर महालही बांधला. राणी भुजावंतीला आपल्याला सावत्र मुलगा आहे, परंतु तिने त्याला अद्याप पाहिले नव्हते. त्यावेळी राजपुत्र कृष्णकराचे वय 17 वर्षांचे होते. पुढे काही दिवस गेल्यावर एके दिवशी शशांगधर राजा शिकारीला गेला होता. भुजावंती आपल्या महालात एकटीच होती. महालाच्या खिडकीतून बाहेर पाहत असताना तिचे लक्ष समोरच्या महालाकडे गेले. तो महाल कृष्णांगराचा होता. तो आपल्या महालाच्या गच्चीवर पतंग उडवण्यात तल्लीन होता. त्याचे देखणे रूप, भरदार शरीरयष्टी पाहून भुजावंती मोहित झाली. तिने विषय वासनेच्या ओढीने आपल्या दासीला पाठवून कृष्णांगराला बोलवून घेतले. दासीने राजपुत्र कृष्णांगराला सांगितले की तुझी सापत्न मातेने तुला बोलावले आहे. त्याला आनंद झाला. तो तत्परतेने दासीबरोबर भुजावंतीच्या महालाकडे आला. भुजावंती आपल्या विश्रांती कक्षात त्याची वाट पाहत होती. कृष्णांगराला दासीने तेथे आणले. तिला नमस्कार करून म्हणाला की तू मला इथे का बोलावले, परंतु भुजावंती कामपिढीने प्रेरित झाली असल्याने तिला काही सुचत नव्हते. ती त्याच्याकडे विषय लालसेने कामातूर होऊन पाहू लागली. कृष्णांगराला हे पाहणे आवडले नाही. तो भुजावंतीच्या वागण्याने मनात दचकला. तेवढ्यात भुजावंतीने त्याचा हात धरून शयनासनाकडे ओढत शरीर सुखाचा आग्रह धरला. कृष्णांगराने तिरस्काराने पाहत हात सोडून घेत तिची निर्भत्सना केली. तो म्हणाला, स्त्री जात अमंगळ, निर्लज्ज, त्यांना सारासार बुद्धी नसते. तू माझी सापत्न का होईना मातेच्या ठिकाणी आहेस. तुला असे निषिद्ध पापकर्म करायला लाज वाटत नाही.
आपण काय पशु आहोत असा दुर्व्यवहार करायला आणि तो तिटकाराने तेथून निघून गेला. कृष्णागर निघून गेल्यावर देहभान विसरलेली भुजावंती जेव्हा भानावर आली आणि तेव्हा कृष्णागर आपला सावत्र मुलगा आहे हे तिला कळले, तेव्हा तिला राजाच्या भीतीने थरकाप झाला. राजाला कळले तर काय होईल, कोणत्या शिक्षे भोगाव्या लागतील, असा कसा अनर्थ घडला वगैरे विचारांनी ती अस्वस्थ झाली. आता ही अपकीर्ती टाळण्यासाठी आत्महत्या करून घ्यावी काय करावे या विचारांनी ती त्रस्त झालेल्या भुजावंतीने आपल्या एका दासीला बोलावून घेतले व तिला सर्व सत्य घटना सांगितली. अशा प्रकारे श्रोतेहो, हा नवनाथ भक्तिसारचा अध्याय 30वा इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत की भुजावंतीचा कांगावा आणि कृष्णगरा शासन काय म्हणणार आहे, भुजावंती राजाला किती खोटे आरोप करते आणि कृष्णागराला शिक्षा कशी होते, त्यानंतर कृष्णागर संत कृपेने चौरंगीनाथ कसे होतात, त्यानंतर चौरंगीनाथांची तपश्चर्या, अतिशय सुंदर असा हा पुढील अध्याय देखील आहे. श्रोतेहो, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या नवनाथ भक्तिसार कथेचा आनंद घ्या. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. तोपर्यंत अलख निरंजन.